आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी मिरचीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा आकाराच्या बघा मोठ्या मोठ्या असतात। ह्यांना काय करायचं, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि असं मध्ये कट करून घ्यायचं, जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये जो पण मसाला भरू ना तो चांगला बसला गेला पाहिजे। अशा पद्धतीत कट करून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। त्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं। त्यात टाकायचे बघा 3 कढीपत्त्याचे पानांचे असे छोटे छोटे एकदम बारीक असे तुकडे केलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडीशी आपण हिंग पावडर टाकूया, थोडीशी हळद टाकायची आणि एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक बघा चॉपरला केलेला आहे। ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक तुम्ही कापू शकता। कांदा आता चांगला भाजून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 6 पाकळ्या लसणाचा, थोडासा तुकडा आपला आल्याचा टाकलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकतात। एक मिनिटभर फक्त ही परतून घेते मी। तर त्याच्यामध्ये बघा सुक्क खोबरं मी असं खिसून घेतलेलं आहे। आता ही पण थोडंसं हलकंसं मी पहिलं परतून घेते। त्याच्यामध्ये 2 चमचे बघा बेसन पीठ घेतलेलं, तर ह्याच्यामध्ये पण मी 2 मिनिट अजून भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये बघा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते। छोटा 1 चमचा मिरची पावडर, गॅस एकदम बारीक करायचा। आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बघा पाणी नितळल्यानंतर कापून घेतलेलं। त्याला नाही बारीक गॅसवरच 1 मिनिटभर परतून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा 1 मिनिट ते 2 मिनिट बघा मी एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, ह्याच्यात जर तुम्हाला पाहिजे असलं तर थोडेसे आमचूर पावडर टाकू शकता, नाही तर थोडासा चाट मसाला जरी टाकला तरी चालेल। आता मी काय केलेलं आहे, अर्धा लिंबाचा रस टाकणार आहे ह्याच्यामध्ये। गॅस एकदम बारीक आपला आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावर एक थंड होस्तवर आपण ह्याला परतून घेऊया। थंड होस्तवर बघा मी परतून घेतलं, तर त्याच कढईमध्ये बघा किती मस्त असा मसाला झालेला आहे। आता ह्या मसाल्यामध्ये तुम्ही भरलेलं वांग वगैरे सुद्धा करू शकता, 1 नंबर लागतं। तर आता काय करूया, आपण ह्या मिरच्या भरून घेऊया ह्याच्यामध्ये। पूर्ण थंड झाल्यावर भरायचं, हे लक्षात ठेवायचं, असं दाबून दाबून भरून घ्यायच्या। मिरची बघा मी दाबून दाबून अशी भरून घेतलेली आहे आणि त्यातलं थोडंसं बाकी राहिलेलं आहे बघा, अशा पद्धतीत बाकी राहिलेलं आहे। पॅन मी गरम करत ठेवलाय, त्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीत बघा मी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये अशा मिरच्या ठेवून घ्यायच्या। गॅस मीडियम आहे बघा, अशा पद्धतीत बघा मी ठेवून घेतलेल्या। गॅस मीडियम आहे। आता थोड्या थोड्या वेळानं हलवायचे बरं का, त्यांना लगेच हलवायचं नाही बघा, अशा पद्धतीत भाजल्या जातात। जर बारीक गॅसवर जरी तुम्ही केल्या तरी चालतील बघा, लगेच अशा भाजल्या जातात। पण चांगल्या भाजून घ्यायच्या सगळ्या साईडनं। अशा पद्धतीनं बघा मी फिरवून फिरवून मिरची एकदम बारीक गॅसवर भाजलेली आहे। पहिला तर ठेवला होता मीडियम गॅस आणि नंतर बघा पूर्णपणे बारीक गॅसवर भाजली। असं सगळ्या साईडून असे भाजून घ्यायचे, 1 नंबर होते। आता ही मिरची कशी खायची, तुम्ही अशी पण भाकरीवर खायचं, वरण भात असं तोंडी लावायसाठी मस्त लागते। खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।